नेर तालुक्यातील आजंती पारधीबेडा या ठिकाणी 56 कुटुंब जे आहेत ते गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी वास्तव्यास आहेत। साधारणतः 300 ते 350 लोकांची ही लोकवस्ती आहे। या ठिकाणी शासनाकडनं ग्रामपंचायतीकडनं नळ योजना या पारधीबेड्यापर्यंत आणली, मात्र या नळाला 8 दिवसातून एकच वेळा पाणी जे आहे ते या ठिकाणी पुरवठा केला जातो आणि त्याचमुळे या भागातील लोकांना पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पर्यंतची पायपीट करावी लागते आणि या पायपीटीनंतर कुठेतरी वापरण्यासाठी पिण्यासाठी पाणी जे आहे ते या ठिकाणी आणावं लागतं। या संपूर्ण भागात साधारणतः गावालगत असलेल्या हातपंपावरून पाणी जे आहे ते नागरिकांना लागतो। काय परिस्थिती या गावातली आहे? तुमच्या इथं नळाचे कनेक्शन आहे पण पाणी नाही आहे, काय अडचण आहे? आज अजून पाण्याची अडचण खूप चालू आहे। तरी बी या पाण्या या पायीनी एका मुलीचा अगदी मृत्यू झाला आहे। तरी शासनाने माझी विनंती आहे की शासन आमचं कुठेतरी लक्ष करून आमची व्यवस्था करण्यात यावी। मुलगी जी आहे तुमच्या या ठिकाणी एका मुलीचा पाणी भरण्यासाठी गेलेल्या मुलीचा मृत्यू झाला, काय नेमकी घटना होती? ते संध्याकाळचा वेळ होता आणि मला सुद्धा माहिती नव्हता, दुसऱ्याने मला माहिती दिली। नंतर आम्हाला वाटलं की मुलीचा जीव गेलेला आहे। पाण्याची अडचण तुमची हे दर उन्हाळ्यातली आहे की 12 महिने अशीच परिस्थिती आहे? तुम्हाला 8 दिवसाआड पाणी भेटते? 12 महिन्याची अशी आहे, 8 दिवसात पाणी भेटते। का ग्रामपंचायत पाणी सोडत नाही का? नाही, मग हे नळ जे सगळे लावलेले आहे किती कनेक्शन आहे? हे पूर्ण 56 कुटुंबाला टाकलेलं आहे कनेक्शन। पाणी 8 दिवसाच्या नंतर येते का? हो। हा? मग 8 दिवसा एकदा पाणी येते ना तुम्हाला? हो, मग आता बाकी टाइम मग इथं पाणी सोडत नाही का? नाही सोडत। मग तिकडे 1 किलोमीटर दूर जायला लागते पाणी आणण्यासाठी। कुठं? हापशीवर? हापशीवर किंवा विहिरीवर। हो. हो। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या संपूर्ण पारधीबेड्यावर यांच्या संपूर्ण घरासमोर हे अशा पद्धतीनं नळ कनेक्शन जे आहे ते उभारण्यात आलेले आहे। मात्र या नळांना 8 दिवसातून एकच वेळा जो आहे तो पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे या संपूर्ण पारधी कुटुंबातील लोकांना अर्धा किलोमीटर पर्यंत पाण्याची पायपीट जी आहे ती करावी लागत आहे आणि त्यातूनच पाणी भरण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या अन्वीचा मृत्यू झाल्याचा संशय जो आहे तो या कुटुंबानं या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, नेर आजंती, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।